नमस्कार मंडळी, टेस्टी बाईट्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण बनवणार आहोत भरलेला खेकडा. त्यासाठी साहित्य पाहूया. इथे आहे कढीपत्ता, हळद, घरगुती मसाला, मीठ, टोमॅटो, चिरलेला कांदा, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, ठेचलेला लसूण आणि गरम मसाला, तेल, खडे मसाले, बेसन, हिंग, कोथिंबीर आणि तेजपत्ता. इथे आपण आता एक कढई ठेवली तापत. त्यामध्ये आपण पहिलं बेसन थोडं भाजून घेऊया. आता हे छान भाजून झालं आहे. आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवूया. तेल तापलं की त्यामध्ये आपण थोडंसं हिंग, तेजपत्ता, लसूण, खडे मसाले हे सगळं साहित्य आपण टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा छान परतून घेऊया. थोडा गुलाबी रंग आला की आपण मग वरून पुन्हा टोमॅटो टाकूया. टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा. त्यामध्ये आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ते 2 चमचे टाकून चांगलं परतून घेऊया आणि वर थोडा वेळ झाकण ठेवूया. आता छान तेल सुटले. त्यामध्ये आपण आता जे मसाले घेतले होते ते सगळे टाकूया. आता हे मसालेसुद्धा आपण छान परतून घेऊया. त्याच्यामध्ये थोडा चिंचेचा कोळ टाकूया आणि ते भाजलेलं बेसन होतं ते टाकूया. आता हे छान परतून झाले. आता यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया. हे साहित्यामध्ये दाखवायचं राहून गेलं माझं. याच्यामध्ये कांदा खोबरं आणि लसूण हे भाजून घेतलेलं आहे आणि बारीक केले. आता ते सुद्धा आपण छान परतून घेऊया आणि वरती झाकण ठेवूया थोड्या वेळासाठी. आता पुन्हा आपण हे झाकण काढून त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि थोडं शिजवून घेऊया. त्यामध्ये मीठ टाकूया. मीठ टाकून पुन्हा परतूया. मसाले छान परतून झाले की त्यावर वरून कोथिंबीर टाकूया. मसाले छान सुकलेले आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड झालं की मग जे आपण खेकडे घेतले त्याच्यावरचं जे कवच असतं त्यामध्ये भरायचं. ते मी चांगले स्वच्छ करून घेतलेत आतून. आता हे 2 खेकडे आहेत. यामध्ये मी मसाला चांगला भरून घेतला आहे आणि वरती त्याचे जे पेंदे होते ते लावले. आता हे दोन्ही दोऱ्याने बांधून घ्यायचे म्हणजे त्यातला मसाला सुटणार नाही. आता हे दोन्ही पण बांधून झालेत. आता आपण एक कढई घेऊया. कढईत तेल टाकले, थोडासा कढीपत्ता आणि हे दोन्ही खेकडे त्यामध्ये सोडले. उरलेलं जे वाटण होतं मसाला जो तो थोडा परतून घ्यायचा त्याच्याबरोबर. आता हे चांगलं परतून झालं आहे. यावर आपण आता थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया. हे जे मसाल्याचं पाणी होतं उरलेलं ते टाकले त्यामध्ये. आता वरती झाकण ठेवून ते वाफेवरच छान शिजू द्यायचं. आता शिजून झाल्यावर वरती कोथिंबीर टाकायची आणि ही झाली आपली खेकडा प्लेट रेडी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.